Hare Jai Ram Krishna Jai Jai Ram Hare Jai Ram Hare Jai Ram Ram Jai Ram Hare Jai Ram Hare Jai Ram Jai Jai Ram Hare Jai Ram Krishna सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 कर कटावरी ठेवणे कर कटावरी ठेवणे तुळशी हार कळा कासे पितांबर तुळशी हार कळा कासे पितांबर कर कटावरी कर कटावरी तुळशी हार कळा कासे पितांबर तुळशी हार कळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर किती ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे आवडे निरंतर तुळशी हार गळा कासे तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तलपती श्रवणी मकर कुंडले तलपती श्रवणी मकर कुंडले तलपती श्रवणी मकर कुंडले तलपती मकर कुंडले मकर मकर कुंडले तलपती श्रवणी मकर कुंडले तलपती श्रवणी मकर कुंडले तलपती श्रवणी मकर कुंडले तलपती श्रवणी कंटिका वस्तु पमनी विराजित कंटिका वस्तु पमनी विराजित तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर कंटिका वस्तु पमनी विराजित कंटिका वस्तु पमनी विराजित तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर गिजी ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे Let's go.
स्वामीचे सामर्थ्य स्वामीचे स्वामीचे सामर्थ्य 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 साले पुरुषार्थ चाले
ग सारे निसा लाभे 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 हात पद जारे गरे 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 जाने दप मगरे जा निसा निसा महादन लाभे पाठी देवाचे हे बळ मग लाभे हाती काळ
जासी साह्य तेने केले सर्व होय तुका मने स्वामी सत्ता मग नाही भय चित्ता पाठी देवाचे बळ मग लाभे हाती काळ विठ्ठला विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग 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 करू प्रथम नमन तुझे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपाने गतीचा विस्तार त्यांच्या कृपाने गतीचा विस्तार पंचकृपादाने गतीचा विस्तार पंचकृपादाने गतीचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया पंचकृपादाने गतीचा विस्तार बाबाजी दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईसी देई प्रेम काही कळा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठला विठ्ठला आनंद कण सच्चिदानंद घन परात पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अर्थात कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कुणाचा आहे म्हणाल तर पांडुरंगरायाचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत श्री क्षेत्र देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकोबाराय अभंग तुकाराम महाराजांचा आहे। माझा आपणा सर्वांना प्रश्न आहे कीर्तन का करायचं, प्रवचन का करायचं, अखंड हरिनाम सप्ताह का करायचा, ज्ञानेश्वरी पालन का करायची, गळ्यात तुळशीच्या माळा का घालायच्या, अन्नदानाच्या पंक्ती का करायच्या, मंदिरे का बांधायची, तीर्थयात्रा का करायची, भागवत कथा रामकथा का करायची, शिव महापुराण कथा का करायची, तुका म्हणे फार आणि थोडं तरी परोपकार का करायचा,
आई वडिलांची सेवा का करायची? हे सर्व का 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 आणि का? विठ्ठल विठ्ठल हो, हे झाले आध्यात्मिक प्रश्न. आता व्यावहारिक प्रश्न पाहू. शेती का करायची? नोकरी का करायची? व्यापार का करायचा? धंदा का करायचा? मजुरी का करायची? एजन्सी का चालवायची? इंडस्ट्री का चालवायची? कारखाने का उभे करायचे? गाड्या का निर्माण करायच्या? गाड्या का घ्यायच्या? औषधं का निर्माण करायची? औषधं का घ्यायची? हे सर्व का 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 आणि का? विठ्ठल विठ्ठल हे सर्व खंडीभर प्रश्न आहे. या सर्व खंडीभर प्रश्नांची उत्तरे खंडीभर नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त एकच आहे आणि ते उत्तर मला माहिती आहे, पण मी ते उत्तर तुम्हाला सांगणार नाही. सांगू? नाही सांगणार. सांगू? नाही सांगणार. सांगू? बरं सांगते, पण एक अटीवर. आजच्या कीर्तनात ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेस टाळी वाजवून भजन केले तर सांगते, अन्यथा नाही. ते म्हणतात ना, बंधू की शोभा गुली से, पेट की शोभा डाली से, भोजन की शोभा थाली से, जुलूस की शोभा रैली से, घर की शोभा जाली से, ससुराल की शोभा साली से, और कीर्तन की शोभा टाली से. इसीलिए बजाओ तालियां, करो भजन. विठ्ठल आपला विषय चालू होता या सर्व प्रश्नांचे उत्तरे एकच. तर या प्रश्नांची उत्तरे आहे ध्यान देऊन ऐका. काय आहे? ध्यान देऊन ऐका. जगामध्ये प्रत्येक माणूस जी धडपड करतो, जगामध्ये प्रत्येक माणूस जो अट्टहास करतो, जगामध्ये प्रत्येक माणूस जो घटापिटा करतो, ते सुख मिळा म्हणून की दुःख मिळा म्हणून? ते सुख मिळा म्हणून की दुःख मिळा म्हणून? सर्व मोठ्या आवाजात सांगा. सुख मिळा म्हणून की दुःख मिळा म्हणून? झोपले की काय? सांगा मोठ्यानी. सुख मिळा म्हणून की दुःख मिळा म्हणून? या जगातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आहे की माणसाला सुख मिळा म्हणून. प्रत्येक धडपड, प्रत्येक अट्टहास, प्रत्येक घटाटोप कशासाठी? तर सुखासाठी. देव सुद्धा सुखासाठी वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून सदडला, वैकुंठ सोडून सदडला. या
दुःखी आहे. स्वतः संत कबीरजी महाराज सांगतात, जो देखे वो दुखिया, जो देखे वो दुखिया, या जगात प्रत्येक जीव दुःखी आहे. या जगात प्रत्येक प्राणी दुःखी आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो की दुःख का निर्माण होते? दुःख का निर्माण होते? तुम्ही ऐकता ना, पण तुमचं लक्ष आहे ना, पण नाहीतर काय माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि लक्ष असतं शेजाऱ्याचा बाण करण्यावर. बसलेले असतात कीर्तनात आणि लक्ष असतं शेजाऱ्याचा बाण करण्यावर. करतात की नाही? तुम्ही नाही तुमचा शेजारी करतो की नाही तुमचा बाण? मी असंच एका कीर्तनातून एका बाबांना विचारलं, बाबा तुमचं शेजारी करतो की नाही तुमचा बाण? ते बाबा उठून उभे राहिले व थरथर त्या आवाजात म्हणाले, महाराज तुम्ही सांगता ते खरं आहे. शेजाऱ्याने बाण करून ईदभर सुद्धा बाण ठेवला नाही. कर्म धर्म सोयगाने शेजारी त्या दिवशी कीर्तनाला आलेला होता. त्याही उठून उभा राहिला व म्हणाला, मी कधी रे बाण कोरला तुझा, मी कधी रे बाण कोरला तुझा. पहिल्या म्हातारी काठीचा आधार घेऊन उभी राहिली व म्हणाले, शेजाऱ्याने बाण नाही कोरला, बसा खाली. शेजाऱ्याने बाण नाही कोरला, बसा खाली. म्हातारीचं म्हातारं म्हणतं, तू गप्प बसती का नाही, नाहीतर तंगडच मोडील. तू गप्प बसती का नाही, नाहीतर तंगडच मोडील. म्हातारी म्हणते, किती वर्षापासून हेच ऐकत आले, तंगडच मोडील, तंगडच मोडील, तंगडच मोडील, तंगडच मोडील. अजून एकदा तरी मोडलं का तंगड? म्हातारं म्हणतो, एवढ्या लोकात अपमान करते, एवढ्या लोकात अपमान करते. थांब तुला आता घटस्फोटच देतो, थांब तुला आता घटस्फोटच देतो. म्हातारी म्हणते, किती 60 वर्षापासून हेच ऐकत आले, घटस्फोट देईल, घटस्फोट देईल, घटस्फोट देईल, घटस्फोट देईल. अजून दिला का एकदा तरी घटस्फोट? मी किती वाट पाहते. आता घटस्फोट देतील, मग घटस्फोट देतील. आता घटस्फोट देतील, मग घटस्फोट देतील. घटस्फोट म्हणजे काय? वडापाव आहे का? आणि या वयात नातू पंतू झाल्यानंतर घटस्फोट. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय चालू होता दुःख का निर्माण होते. दुःख का निर्माण होते याचे कारण आहे. कारण नंबर 1, इच्छित वस्तूच्या अति अभावामुळे दुःख निर्माण होते. इच्छित वस्तूच्या अति अभावामुळे दुःख मिळते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला राहण्यासाठी घर नाही म्हणून दुःख निर्माण होते. एखाद्या व्यक्तीला पोटीपुत्र संतान नाही म्हणून दुःख निर्माण होते. एखाद्या व्यक्तीने विहीर खोदली पाणीच लागले नाही म्हणून दुःख निर्माण होते. विठ्ठल विठ्ठल. दुःख का निर्माण होते याचे कारण नंबर 2, काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही म्हणून दुःख मिळते.
काही काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही म्हणून दुःख निर्माण होते. मुलगा मुलगी आपल्या मनासारखा अभ्यास करून मार्क मिळवत नाही म्हणून दुःख निर्माण होते. आपला भाऊ आपल्या जमिनीत हिस्सा देत नाही म्हणून दुःख निर्माण होते. आपली स्वतःची बायको स्वतःचं काहीच ऐकत नाही म्हणून दुःख निर्माण होते. दोघं नवरा बायको बसले जेवायला. जेवता जेवता हा म्हणाला, अगं तुझ्या भाजीच्या वाटी. ती म्हणाली, गप्पा बसा, जेवून द्या मला. हा परत म्हणाला, अगं पण तुझ्या भाजीच्या वाटीत सांगितलं ना गप्पा बसा म्हणून. मौन धरणं चांगलं असतं. काय सांगायचं ते जेवण झाल्यानंतर सांगा. अगं पण तुझ्या भाजीच्या वाटीत सांगितलं ना गप्पा बसा म्हणून, जेवून द्या मला. जेवण झालं. ही म्हणती, हा सांगा, काय सांगत होते ते सांगा. हा म्हणला, काय नाही. सांगा म्हणते ना. हा म्हणला, काय नाही. सांगा म्हणते ना. हा म्हणला, अगं तुझ्या भाजीच्या वाटीत मेलेलं झुरळ होतं आणि तू ते झुरळ कढीपत्ता म्हणून खाऊन टाकलं. ती रागवली. तेव्हा सांगायला काय झालं होतं. हा म्हणला, पण मी सांगत होतो पण तू सांगूच द्यायना ना. मी सांगत होतो पण तू सांगूच द्यायना ना. मग लागली उलटा करायला. विठ्ठल. दुःख का निर्माण होते याचे कारण नंबर 3. आपल्या शरीरात एक किंवा एकापेक्षा अनेक रोग निर्माण होतात म्हणून माणसाला दुःख मिळते. कलियुगाच्या शेवटी माणसाला 1,500 आजार असणार आहे. म्हणून तर साधू संतांनी या शरीराला रोगाचे भांडार म्हणलेले आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची तार, शरीर दुर्गंधीची तार, शरीर दुर्गंधीची तार, शरीर दुर्गंधीची तार. नाही अपवित्र शरीराईसे, नाही अपवित्र शरीराईसे, नाही अपवित्र शरीराईसे, नाही अपवित्र शरीराईसे. शरीर उत्तम चांगले, 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 शरीर उत्तम चांगले. आपले हे शरीर रोगाचे कोठार आहे. म्हणजे आपल्या शरीरात रोगच रोग आहे. आपण कारणे पाहिली. कारण नंबर 1, इच्छित वस्तूच्या अति अभावामुळे दुःख निर्माण होते. बरोबर? हो बरोबर. सर्वांनी सांगा बरोबर. हो बरोबर. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की इच्छित वस्तूचा अभाव का निर्माण होतो. कारण नंबर 2, काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही म्हणून दुःख निर्माण होते. बरोबर? हो बरोबर. सर्वांनी सांगा बरोबर. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की काही गोष्टी आपल्या मनासारख्या का होत नाही. कारण नंबर 3, आपल्या शरीरात एक किंवा एकापेक्षा अनेक रोग निर्माण होतो म्हणून माणसाला दुःख मिळते. बरोबर? सर्वांनी सांगा बरोबर. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की आपल्या शरीरात रोगे का येतात. इच्छित वस्तूचा अभाव का निर्माण होतो. आपल्या मनासारखं का होत नाही. आपल्या शरीरात रोगे का येतात. या 3ही प्रश्नांची उत्तरे आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म
केले कर्म झाले किती भोगाले उपजले मेले किती उपजले मेले ऐसे किती आपण आयुष्यात जे वाईट कर्म केलेले आहे त्या वाईट कर्मामुळेच आपणास दुःख मिळते. दुःख मिळू नये असं वाटत असेल तर चांगले कर्म करावे लागतील. सुख मिळावं असं वाटत असेल तर चांगले कर्म करावे लागतील. सुख मिळावं म्हणून कीर्तन करायचं, कीर्तन ऐकायचं. सुख मिळावं म्हणून प्रवचन करायचं, प्रवचन ऐकायचं. सुख मिळावं म्हणून अखंड हरिनाम सप्ताह करायचा. सुख मिळावं म्हणून ज्ञानेश्वरी पारायण करायची. सुख मिळावं म्हणून थोडा तरी परोपकार करायचा. सुख मिळावं म्हणून आई वडिलांची सेवा करायची. सुख मिळावं म्हणून शेती करायची. सुख मिळावं म्हणून व्यापार करायचा. सुख मिळावं म्हणून दुकानदारी करायची. हे सर्व करायचे आहे. हे सर्व केल्याने आपणास सुख मिळणारच. हे सर्व केल्याने आपणास सुख मिळणारच. विठ्ठला हनुमंताने उड्डाण मारले. समुद्राच्या त्या कडेला उतरले. रस्त्यात एक एक संकट आले. सिंहिका राक्षसीन आली, सुरसा आली. दोघींवरही मात करून पुढे गेले. लंकेच्या त्या कडेला उतरले. लंकेत प्रवेश करू लागले. तेवढ्यात एक राक्षसीन वरडली, ए चोरून लंकेत चाललास का? मी लंकिनी आहे, लंकिनी. मी या लंकेची राखणदार आहे. चोरांना खाऊन घेते. मारुतीराय म्हणाले, तू जर चोरांना खाते, लंकेत जो मोठा चोर बसलेला आहे त्या चोराला खा ना. त्याने माझी सीता माता चोरून आणलेली आहे, त्याला खा, खा त्याला खा. लंकिनी म्हणाली, तो माझा स्वामी आहे. मग मारुतीरायांनी लंकिनीच्या डोक्यात एक बुक्की मारली. लंकिनी चक्कर येऊन धाडकन खाली पडली. रक्तबंबाळ झाली. कशी तरी सावरत सावरत उठली व म्हणाली, आपण हनुमान आहात का? आपण हनुमान आहात का? मारुतीराय म्हणाले, तू मला कसं काय ओळखलं? तू मला कसं काय ओळखलं? लंकिनी म्हणाली, ब्रह्मदेवाने सांगितले होते, तुला जो रक्तबंबाळ करेल तो हनुमान असेल. तो लंकेत जाईल, नंतर रावणाचा नायनाट होईल. मारुतीराय बिभीषणाला भेटले, सीता मातेला भेटले. सीतेकडून चुडामध्ये घेतला. परत येऊन प्रभू रामचंद्रांना भेटले. सर्वजणांनी मारुतीरायाची स्तुती केली. प्रत्येकाने मारुतीरायाची स्तुती केली. मारुतीराय म्हणाले, मी माझ्या सामर्थ्याने लंकेत गेलो नाही. मी माझ्या सामर्थ्याने उड्डाण मारून परत आलो नाही व मी माझ्या सामर्थ्याने लंका जाळली नाही. मी विमानाने गेलो व विमानाने आलो. सर्व म्हणू लागले, विमान विमान विमान. मारुतीराय म्हणाले, हो हो विमान. कोणते विमान? कोणते विमान? मारुतीराय म्हणाले, जातानाची स्वामीची मुद्रिका होती, जी अंगठी होती, तिने मला नेले व येताना सीता मातेने म्हणजे स्वामिनीने चुडामणी दिला होता, त्याच्या सामर्थ्याने मी आलो. जाणं येणं लंका जाणं हे माझ्या स्वामीच्या सामर्थ्यानेच झालेले आहे. मी केलेला पुरुषार्थ माझा नाही, तोही पुरुषार्थ माझा स्वामीचाच आहे. आणि हे संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात.
स्वामीच्या सामर्थ्ये चाले बोलिला पुरुषार्थ. मारुतीराय म्हणतात, मी माझ्या स्वामीच्या सामर्थ्याने लंकेत गेलो नाही, मी माझ्या सामर्थ्याने लंका जाळली नाही व मी माझ्या स्वामीच्या सामर्थ्याने उड्डाण मारून परत आलो नाही. याला म्हणायचे स्वामीचे सामर्थ्य. हे आहे मारुतीरायांच्या स्वामीचे सामर्थ्य, जगाच्या स्वामीचे सामर्थ्य. आपल्याही स्वामीचं सामर्थ्य असतं ना, असतं की नाही? महिला मंडळ झोपले की काय? असतं की नाही स्वामीचं सामर्थ्य? बायकोचा स्वामी म्हणजे तिचा नवरा. कळलं का? स्वामी कळलं का? हा, असलं लवकर कळतंय तुम्हाला. बायकोचा स्वामी म्हणजे तिचा नवरा. तो तिला म्हणाला, तू मला कुत्रा म्हणाली? ती गप्पच. तो परत म्हणाला, तुम्हाला कुत्रा म्हणाली? तुम्हाला कुत्रा म्हणाली? ती गप्पच. तो परत म्हणाला, तुम्हाला कुत्रा म्हणाली? तुम्हाला कुत्रा म्हणाली? ती म्हणाली, अहो मी तुम्हाला कुत्रा नाही म्हणाले, आता तरी भुकणं बंद कराल की नाही? भुकणं बंद कराल की नाही म्हणजे ही त्याला काय म्हणाली? ही त्याला काय म्हणाली? अहो तुम्ही तरी नका म्हणू त्याला कुत्रा. विठ्ठला विठ्ठला. ही आपण मानलेल्या स्वामीची किंमत आहे. ती त्याला कुत्रा म्हणाल्यानंतर तो तिला म्हणतो, रेश्मा तू मला खरोखर कुत्रा म्हणाली का चाष्टा मस्तरीने कुत्रा म्हणाली? ती रागानं म्हणाली, हो मी तुम्हाला खरोखरच कुत्रा म्हणाले. हा म्हणला, मग ठीक आहे, मला चाष्ट मस्तरी केलेच नाही, अजिबात आवडत नाही. बघा या स्वामीचे सामर्थ्य. विठ्ठला 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 विठ्ठला. मारुतीरायांच्या स्वामीचे सामर्थ्य हे जगाचे स्वामीचे सामर्थ्य आहे. भक्त स्वामीने अनेक माणसं जन्माला घातली, पण एकासारखा एक नाही. प्रत्येकाचा चेहरा भिन्न भिन्न बनवला, प्रत्येकाच्या हातावरील रेषा भिन्न 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 बनवला. जुळे मुलं जरी सारखे जरी दिसत असेल तरी त्यांच्यामध्ये फरक आहे. हे जगाच्या स्वामीचे सामर्थ्य आहे. जगामध्ये एका झाडासारखं दुसरं झाड नाही, जगामध्ये एका गवतासारखं दुसरं गवत नाही, जगामध्ये एका गायीसारखी दुसरी गाय नाही, जगामध्ये एका शेळीसारखी दुसरी शेळी नाही, जगामध्ये एका प्राण्यासारखा दुसरा प्राणी नाही, जगामध्ये एका पक्षासारखा दुसरा पक्षी बनवला नाही. करा विचार, हा केवढा मोठा आर्किटेक्ट आहे. एवढंच नाही, आपली स्वतःची बायको म्हणते ना की माझ्यासारखी तुम्हाला शोधून दुसरी सापडणार नाही, माझ्यासारखी तुम्हाला शोधून दुसरी सापडणार नाही. म्हणते की नाही काका? तुमची पत्नी म्हणते की नाही? बाबा तुमचं कसं काय? मी असंच एका कीर्तनातून एका बाबांना विचारलं, बाबा तुमची पत्नी म्हणते की नाही की माझ्यासारखी तुम्हाला शोधून दुसरी सापडणार नाही? ते बाबा उठून उभे राहिले व म्हणाले, महाराज ही झाकली मूठ 1.25 लाखाची अशीच राहून द्या, मी तिच्यासारखी आणली होती. मी म्हणलं बाबा मग पुढं काय झालं? बाबा म्हणाले, त्याच्या पुढं काय झालं इथं कीर्तनात सांगण्यासारखं नाही. मी म्हणलं बाबा तरी पण सांगा ना. बाबा म्हणाले, फार फजिती झाली. त्या फजितीला माप नाही. जाने केल्या 2 बायका त्याची फजिती ऐका. 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 फजिती ऐका. जाने केल्या 2 बायका त्याची फजिती ऐका. जाने केल्या 2 बायका त्याची फजिती
फजिती ऐका ज्याने केल्या दोन बाळी कशाची फजिती ऐका ज्याने दोन पत्न्या केल्या त्याची फजिती झाली किंवा एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्यांच्या घरी. आपला विषय चालू होता दुःख का निर्माण होते. दुःख का निर्माण होते. मारुती रायाने जे स्वामी बनवले ते संपूर्ण जगाचे स्वामी बनवले. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. 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 समर्थ ब्रह्मांडाचा धनी. समर्थ ब्रह्मांडाचा प्रत्येकाचे आरोग्य वेगळे बनवले. प्रत्येकाची सत्ता वेगळी बनवली. प्रत्येकाचा मान सन्मान वेगळा बनवला. हे सर्वच वेगवेगळं बनवलं. फक्त एकच गोष्ट समान बनवली. फक्त एकच गोष्ट समान बनवली. ती गोष्ट मला माहिती आहे पण ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाचा चेहरा भिन्न भिन्न बनवला. प्रत्येकाच्या हातावरील रेषा भिन्न भिन्न बनवल्या. फक्त एकच गोष्ट सर्वांसाठी समान बनवली ती म्हणजे मृत्यू. आपला प्रत्येकाचा मृत्यू का केव्हा होईल हे कोणालाच माहिती नाही. राजगिळी सत्ता नागी क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती
बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी जलते जलते, बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, हो दम निकल जाएगा आदमी का, साथ देती नहीं है किसी का। क्या भरोसा है, क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का। मात्र माझा मृत्यू केव्हा होईल हे कोणालाच माहिती नाही. तुम्ही ऐकता ना पण, नाहीतर काय काय बसलेले असतात कीर्तनात आणि शेजाऱ्याबरोबर गप्पा पण मारतात. म्हणे आम्ही दोन दोन काम एकदाच करतो. दोन दोन काम करणाऱ्यांना वाडकाम्या म्हणतात. एक असतो निकाम्या, एक असतो सांगकाम्या, एक असतो वाडकाम्या. निकामाला म्हटलं जा रे दादा जा, राम भाऊकडून म्हातारीला औषध घेऊन ये. तो दादा म्हणतो ते देतील का औषध? हो ते औषध देतील. ते कुत्रा असलं तर? ते कुत्रा नाही, ते माझ्यावर रागवणार नाही ना? नाही नाही रागवणार. आता याच्यावर रागवायला काय येडे बिडे आहे का? पण हा आहे निकाम्या. दुसरा सांग काम्या, जेवढं सांगितलं तेवढंच करणं, जास्त काही करणं नाही. आणि तिसरा आहे वाडकाम्या. वाडकाम्याला म्हटलं जा रे दादा जा, राम भाऊकडून म्हातारीला औषध घेऊन ये. दादा जातो, औषधाची बाटली घेतो. रस्त्याने चालता चालता विचार करतो, जर कदाचित म्हातारी मेली, जर कदाचित म्हातारी मेली, सामान आणायला परत मलाच यावं लागेल. आत्ताच सामान घेऊन टाकतो ना. मग याने मडकं, पांढरं कापड, सुताई, बांबू, हार, लाया, फुलं, मुरमुरे सर्व घेतली. रस्त्याने चालला. चालता चालता एकाने विचारलं काय रे हे काय? हा दादा म्हणतो शेजाऱ्याची म्हातारी. कसं काय? हा औषधाची बाटली दाखवतो. औषध म्हातारी, औषध म्हातारी. मग या दादाने सामान अंगणामध्ये ठेवले. म्हातारीचा मुलगा आला. सामान अंगणामध्ये पाहून डोक्याला हात लावून खाली बसला. शेजाऱ्याने पाहिलं, ज्या अर्थी अंगणामध्ये सामान, म्हातारीचा मुलगा डोक्याला हात लावून बसला, त्या अर्थी म्हातारी मेली. लगेच पाहुणे रावळांना फोन केले. एक 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 जमा होऊ लागले. महिला रडू लागल्या. म्हातारीला चांगली होती ना बया, म्हातारीने कधीच दुखावलं नाही ना बया, म्हातारी कधीच भांडली नाही ना बया. हे म्हातारी आजी. तेवढ्यात लगेच म्हातारी बाहेर आली. सर्व म्हणू लागल्या हा म्हातारी, हा म्हातारी. पहिली म्हणते म्हातारी नाही, भूत भूत भूत. आता रडणाऱ्या थांबल्या का? चकाट धूम पळाल्या. विठला 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 विठला. हो, हे सर्व कशामुळं? तर वाडकाम्यामुळं. जादा काम केलं म्हणून. कीर्तन ऐकताना एकच काम करा, जादा काम करू नका. एकच काम करा, ध्यान देऊन ऐका. विठला 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 आपला विषय चालू होता बळाचे प्रकार किती. शरीरबळ, बुद्धिबळ, आत्मबळ, भाग्यबळ, दृष्टीबळ, धैर्यबळ, द्रव्यबळ, गुरुबळ, भावबळ, भक्तिबळ, विद्याबळ, यात्रिक बळ, मनुष्यबळ, सैन्यबळ
आणि देवबळ. या सर्व बळामध्ये देवाचे बळ हे सर्वश्रेष्ठ बळ आहे. नवे देवाच्या बळामुळे हे पूर्ण बळ आहे. देवबळ काय करू शकतो याची एक पौराणिक उदाहरण कथा आहे, सांगते, ध्यान देऊन ऐका. एक मांटी नावाचा शिवभक्त होता. त्याला पुत्र संतान नव्हते. त्याने शंकराची आराधना केली. शंकर भगवान प्रसन्न झाले. माझ्यासारखा पुत्र तुला होईल असा आशीर्वाद दिला. मांटीची पत्नी गरोदर राहिली. बाळ 4 वर्ष पोटातच थांबले. ज्याप्रमाणे शुकाचार्य महामुनी आईच्या पोटात थांबले, आमचे साधू सांगतात, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. 12 वर्ष लपाली रे, 12 वर्ष लपाली रे, कापत बाहेरी आले, नागवेच पळून गेले रे, नागवेच पळून गेले रे, ऐक केळिया तुला सांगतो जपून केळी केले रे, ऐक केळिया तुला सांगतो जपून केळी केले रे, ऐक केळिया तुला सांगतो जपून ज्याप्रमाणे शुकाचार्य महामुनी आईच्या पोटात थांबले, मांटी गर्भातील म्हणाला, बाळा बाहेर ये. बाळ गर्भातून म्हणाले, पिताश्री, मला या कालमार्गाची भीती वाटते. संसारातील अधर्म, अज्ञान, अवैराग्य आणि ऐश्वर्य याची भीती वाटते. मांटी म्हणाले, अरे बाळा, ओम नमः शिवायचा जप केला तो संसारातील कुठलाच विकार तुला त्रास देणार नाही. जसा एक अग्नी कितीतरी कचऱ्याला जाळून टाकतो, तसे भगवंताचे एक नाम सर्व विकारांना नष्ट करते. आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाची जनमात्रे, जातील लयाची जनमात्रे, उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाची जनमात्रे, जातील लयाची जनमात्रे. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाची जनमात्रे, जातील लयाची जनमात्रे. हरी अनंत पापराशी, जातील लयाची जनमात्रे, जातील लयाची जनमात्रे. किंवा तृणाग्निमीये समरस झाले, तृणाग्निमीये समरस झाले, ओ तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्निमीये समरस झाले, त्याचे नाम केले जपतार. समरस झाले त्याचे नाम गेले जपता हरी, तृणाग्निमीये समरस झाले, त्याचे नाम केले जपतार. तृणाग्नी मेळे समरस झाले त्याचे नाम गेले जपता हरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सती जाणाऱ्या स्त्रीला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. काय आश्चर्य! सच्चिदानंद बाबा
वा उठून बसले. ही आहे आशीर्वादाची ताकद. कबीर महाराजांच्या घरी संत आले. संतांना भोजन घालण्यासाठी कबीर महाराजांनी त्यांच्या मुलगा म्हणजे कमालनी किराणा सामानाची चोरी केली व नंतर त्यानेच दुकानदाराला उठवले, जागे केले. कमालचे मुंडके छाटून आणले. त्या कमालला सुळावर दिले. ते सूळ काही पोटात घुसेना. दुसऱ्या दिवशी जेवण भोजन केलेले संत रस्त्याने चालले व त्या बिनाशिराच्या धाडाने संतांना हात जोडले, नमस्कार केला. सर्व प्रकार समजला. कबीर महाराजांनी ते शिर संतांजवळ आणून दिले. ते शिर धडाला जोडले व आशीर्वाद दिला. कमाल जिवंत झाला. ही आहे आशीर्वादाची ताकद. विठ्ठला 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 विठ्ठला. आशीर्वादाने मृत्यू टाळायची गोष्ट सोडा. आशीर्वाद बाप देतो, आशीर्वाद आई देते, आशीर्वाद गुरु देतात. आशीर्वाद बाप देतो, बाप देव आहे, पितृदेव भव. आशीर्वाद आई देते, आई देव आहे, मातृदेव भव. आशीर्वाद गुरु देतात, गुरु देव आहे, आचार्य देव भव. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री दुर्वे नमः. विठ्ठला 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 विठ्ठला. संत ज्ञानोबारायांचा जन्म शिरूरलाच झाला. शिरूरच्या कुलकर्णी ही पद ज्ञानोबारायांकडे होते. पण सिंहिकाला तहसीलदाराने ज्ञानोबारायांना हे दिला की पूजा समताच येतो. पण मधल्या माणसाने चुगली केली. ज्ञानोबारायांना त्रास झाला. ज्ञानोबारायांनी ते कुलकर्णी पद सोडून दिले, परमार्थ करू लागले. पिंपळनेरला आले. पिंपळनेरला ज्ञानोबारायांच्या स्वप्नात पांडुरंग परमात्मा आले. पांडुरंग परमात्मा म्हणाले, मी व रुक्मिणी विठ्ठलवाडीच्या भीमा नदीच्या डोहात आहोत. तुम्ही येऊन आम्हाला घेऊन जा. तुम्ही येऊन आम्हाला घेऊन जा. तुम्ही येऊन आम्हाला घेऊन जा. मग दुसऱ्या दिवशी ज्ञानोबारायांनी पालखी घेतली, भजनी घेतले व डोहात गेले. पण डोहात देव आहे याच्यावर कोणाला भरोसाच बसेना. मग डोहात उडी मारली व मूर्ती बाहेर आणल्या, दगडावर ठेवल्या. कारभारीन बाई भागूबाई म्हणाली, ह्या मूर्ती आमच्या गावात निघाल्या आहे, ह्या मूर्ती आमच्या आहे. ज्ञानोबाराय म्हणाले, अहो कारभारीन बाई, या मूर्ती माझ्या स्वप्नात आलेल्या आहे, मग या मूर्ती माझ्या आहे. कारभारीन बाई म्हणाली, नाही, या मूर्ती आमच्या गावात निघालेल्या आहे, उचला त्या मूर्ती आणि ठेवा डोळ्यात. मूर्ती उचलू लागले, पण मूर्ती काही उचले ना. 2-3 पहिरान घामाघूम झाले, तरी मूर्ती काही उचले ना. ज्ञानोबाराय म्हणाले, अहो भागूबाई, या मूर्ती माझ्या स्वप्नात आलेल्या आहे, या मूर्ती माझ्याकडेच येणार. भागूबाई म्हणाली, तुमच्या स्वप्नात आलेला आहे, मग उचला तर पाहू. मग ज्ञानोबारायांनी देवाला हात जोडले व म्हणाले, देवा चला पिंपळनेरला, देवा चला पिंपळनेरला. असं म्हणताच त्या मूर्ती ज्ञानोबारायांच्या हातावर आल्या व ज्ञानोबारायांनी त्या मूर्ती पालखीत ठेवल्या. देव जासी साह्य तेने केले सर्व होय. आणि हे संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात देव जासी सहाय.
हातावर मूर्ती आल्या. तुम्ही म्हणाल महाराज निळोबारायांना देव साह्य होता, त्यांच्या हातावर मूर्ती आल्या हे आम्हाला कळालं, पण त्या मूर्तीचं पुढं काय झालं हे आम्हाला कळालं नाही. सांगते, ध्यान देऊन ऐका. तो विषय फार छान आहे, तुम्ही ऐकता ना? पण हां, नाहीतर एका माणसाने 7 दिवस गीता ऐकली. गीतेत एका श्लोकात एक श्लोक होता, दोग्धा. त्या इकडं आला व म्हणाला, महाराज तुम्ही जे गीतेत 2 गधे सांगितले ते 2 गधे कोण? दोग्धा. मी म्हणाल, पहिला गधा मी कारण मी तुला कथा सांगितली. दुसरा गधा तू कारण मी सांगितलं तुला काही कळालं नाही. मी म्हणला, अरे बाबा माझी दक्षिणा दे, जाऊन दे मला. तेव्हा म्हणला, पहिला गधा दुसऱ्या गध्याला दक्षिणा देत नाही, पहिला गधा दुसऱ्या गध्याला लाथा मारत असतो. असं म्हणता म्हणता त्याने मारलेलं मला 1 लाथ. मी उलटून खाली पडले. माझं चंबुगा घेऊन निघाले. त्या माणसाचा बाप ओरडला, महाराज थांबा, दक्षिणा घेऊन जा. महाराज थांबा, दक्षिणा घेऊन जा. मी म्हणाले, दक्षिणा मी आली. त्या बाप म्हणाला, दक्षिणा घेता की नाही? आता कंबडव्यात लातच घालील. तुम्ही तरी नका कंबडल्यात लात घालू. विठाला विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी प्रत्येकाने कथेमध्ये ब्रह्मानंद मिळवला. कथा संपली. आता विठ्ठल रुक्मिणीला मंदिर बांधायचं ठरलं, पण आता पैशाचा प्रश्न निर्माण झाला.
सर्व सोंग आणता येतं पण पैशाचा सोंग आणता येत नाही. पण सत्य संकल्पाचा दाता नारायण जो परायण सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण, दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण. पूर्ण करी सर्व मनोरथ, पूर्ण करी सर्व मनोरथ. पूर्ण करी सर्व मनोरथ, पूर्ण करी सर्व मग देवानेच म्हणते मंदिर पूर्ण केले. विठ्ठल नायकाचे रूप घेतले, मंदिरासाठी पैसे आणून दिले आणि मंदिर पूर्ण झालं. आणि हेच संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे स्वामी सत्ता, तुका म्हणे स्वामी सत्ता, तुका म्हणे स्वामी सत्ता, तुका म्हणे स्वामी सत्ता, तुका म्हणे स्वामी सत्ता. नाही भय चिता पाठीमागे
लाभे हाती काढ पाटी देवाचे बळ पाटी देवाचे बळ पाटी देवाचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम झालेली सेवा देवांच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा माझे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा माझ्या आजी आजोबांच्या चरणी अर्पण करते, झालेली सेवा गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या चरणी अर्पण करते आणि आमदार यांच्या चरणी अर्पण करते, कारण की त्यांनी मला इथं संधी दिली, त्याच्यामुळे त्यांच्या नतमस्तक होते. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. आ बोलिलेले पुरे वेठी वाकुडे वंदरे नाही विचारिला अधिकार व्यापुला तुका म्हणे ज्ञानेश्वराला पाया बघीन करा. आपल्या सर्वांच्या सेवेला मान देऊन अतिशय वेळेत आणि अगोदरच उपस्थित राहिल्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या या दरबारामध्ये त्यांचं पहिलंच कीर्तन होतं. बालकलाकार म्हटल्यानंतर आपण सर्वांनी प्रोत्साहन देणं हे फार गरजेचं होतं. साक्षात सरस्वती तिच्या ओठावर आहे. इतकं सुंदर सुमधुर असं कीर्तन न अडखळता आज आपण पाहतो भक्ती पंढरी गावोगावी चालू आहेत. कीर्तनांचा खूप मोठा आपल्याला आजूबाजूला आस्वाद घेता येतोय, परंतु दरबारामध्ये बालकलाकार कोणीतरी तयार होतोय या दृष्टिकोनातून आपण त्यांना आज संधी दिली आणि स्वामींनी ती संधी अक्षरशः 7 समुद्रापलीकडे पार करून ती सर्वोच्च ठरलेली, कारण ही लाईव्ह सेवा होती. खूप सुमंदूर आणि खूप सुश्राव्य अशी सेवा आपल्या बालकलाकार हरिभक्तपरायण कृष्णाई माऊली यांनी सादर केलं. मी देवस्थानच्या वतीने त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तिला भावी आयुष्यासाठी आणि ही सेवा अशीच चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत होण्यासाठी आमच्या सगळ्या भाविकांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छासुद्धा देतो आणि तिला मी विनंती करतो की आमच्या देवस्थानच्या वतीने आमचे देवस्थानचे संस्थापक किरण भाऊ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कृष्णाई माऊलीचा या ठिकाणी सन्मान करावा. तिने सुद्धा तिचा सन्मानाचा स्वीकार करावा आणि आमच्या सगळ्या भाविकांच्या वतीने आणि विशेषतः आमचा स्वामींचा दरबार असा आहे, इथं आलेल्या प्रत्येक माऊलीने जी कला सादर केली ती थोड्याच दिवसात स्टार झालेले आहेत. हा एक अनुभव आहे आणि नक्कीच ही सेवासुद्धा या माऊलीच्या बाबतीतसुद्धा सार्थ ठरेल अशी ग्वाही स्वामींच्या चरणी मी व्यक्त करतो आणि मी